गणेश माळी पाठोपाठ कोल्हापूरच्याच राही सरनोबतनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकावलाय। राहीनं 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। हे आहेत जीवन आणि प्रभास सरनोबत, अर्थात राही सरनोबतचे पालक। त्यांच्या डोळ्यातले हे आनंदाश्रू आपल्या मुलीच्या यशाची एक वेगळीच कहाणी सांगतायत। त्यांच्या चेहऱ्यावर राहीचा यशाचा आनंद ओसंडून वाहतोय। हाताला दुखापत झाली असतानाही प्रचंड जिद्दीनं राहीनं नेमबाजीत भाग घेतला आणि भारतासाठी सुवर्ण पदक मिळवला। वैयक्तिक तिच्या कष्टामुळे आणि तिचा आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे। तिची जी कामगिरी म्हणजे अत्युच्च कामगिरी झालेली आहे आणि तिला याच महिन्यात तिला शासनाने नोकरी पण दिलेली आहे आणि हे पदक पण मिळाला। यात आनंद विशेष झालेला आहे आम्हाला। गोल्ड मेडल जाईल म्हणजे तिनं मला जाताना दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं की बाबा मी 100% या स्पर्धेत मेडल घेणार। जरी ती जखमी झाली होती किंवा तर प्रॅक्टिस नव्हतं तरी सुद्धा जर्मनीला सरावाला जाण्यापूर्वी सुद्धा ती मला सांगितली होती बाबा यावेळेला मी मेडल घेऊन येणार आहे। कोल्हापूरचे प्रशिक्षक अजित पाटील सर, मुंबईच्या शीला कानुंग मॅडम आणि अॅनाटोली ह्या तिघांचं इतकं सहकार्य पहिल्यापासून लाभलं आहे आणि तिचं सरावातलं सातत्य हा तिच्या ह्या मेडलचं म्हणजे खरं श्रेय ते आहे की तिनं काय म्हणजे 8 वर्ष तिनं सातत्य राखलं याच्यामध्ये, सरावामध्ये किंवा मॅचेसमध्ये। राहीचं हे यश देशाबरोबरच कोल्हापूरचं लौकिक वाढवणारं ठरलंय। राहीनं पुण्यात सराव केल्यावर जर्मनी गाठला आणि त्याच वेळी तिच्या हाताला दुखापत झाली, पण तरीही तिनं राष्ट्रकुलमध्ये पदक मिळवण्याचं ध्येय बाळगलं आणि तिच्या जिद्दीला यश मिळालं। राही सरनोबतला साम टीव्हीचा सलाम। तानाजी जाधवाचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर।